राष्ट्रीय सोलापूर धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात, नवविवाहित वधूवराचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी। वाशी तालुक्यातील पारा येथील नवरदेव व इजोरा वधू यांचा गेल्या 8 दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या नवीन नियोजित वधूवराचा सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर रत्नापूर पाटी जवळील वळणावर टोलवेच्या कमानीला कार धडकून झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सुमारे 6 वाजेच्या सुमारास घडली। वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिंगारे यांचा मुलगा अक्षय आणि इजोरा रहिवासी हल्ली मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया यांचा गेल्या रविवारी दिनांक 15 रोजी मांजरसुंबा येथील कन्हैया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता। मयत नववधू अक्षया हिची आज लातूर इथं महापारेषणची परीक्षा होती। परीक्षा देण्यासाठी वाशी येथून पहाटेच घरची टाटा नेक्सॉन गाडी क्रमांक MH25BF5064 गाडीतून जात असताना हा अपघात झाला। रत्नापूर पाटीजवळ चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं भरधाव कार थेट एडशी टोलवेच्या कमानीला धडकली। धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला। नववधू अक्षया सुनील चव्हाण वय वर्ष 23 आणि वर मुलगा अक्षय रामभाऊ शिंगारे वय वर्ष 25 यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला, तर चालक अक्षय यादव शिरसट वय वर्ष 22 जखमी झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच रत्नापूर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले। जखमी चालकाला 108 ला कॉल करून उपचारासाठी पाठवले। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला। 4 दिवसांपूर्वी साखरपुडा झालेल्या तरुणीच्या अकाली मृत्यूनं पारा व विजोरा वाशी तालुक्यात शोककळा पसरली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.